तर नागपूरमध्ये आज काँग्रेसची ही राष्ट्रीय सभा होतीये आणि या सभेदरम्यान राहुल गांधींचे जे स्वागताचे बॅनर्स लागलेले होते त्यावर एका अज्ञात व्यक्तीने माती लावली आहे। उमरेड रोड परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आलेले होते आणि त्यावर कुणीतरी माती लावलेली आहे। एका अज्ञात व्यक्तीने ही माती लावली आहे। नागपूरमध्ये आज या सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय उमरेड रोडवरची। राहुल गांधींचं हे स्वागताचं बॅनर लागलंय आणि त्यावर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने माती लावलेली आहे। नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा आहे। त्यानिमित्तानं नागपूरभर काँग्रेस नेत्यांचे होर्डिंग्स लागलेले आहे, परंतु या ठिकाणी राहुल गांधी यांच्या होर्डिंग्सला कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं माती लावलेली आहे। हे बघा, या ठिकाणचे हे दृश्य आहे तयार हम अशा प्रकारचे होर्डिंग्स जे आहे ते सहदेव गोसावी यांनी लावलेलं आहे आणि त्यामध्ये राहुल गांधी यांचा फोटो आहे आणि त्याला कुणीतरी माती लावल्याचा प्रकार या ठिकाणी दिसतंय। हे दृश्य आहे, कपाळावर माती आहे राहुल गांधी यांच्या फोटोच्या। उमरेड रोड परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये सभा आहे त्याच्या काही अंतरावर होर्डिंग्स लागलेला आहे आणि त्याला माती लावलेली आहे। त्या होर्डिंग्सला राहुल गांधी यांच्या चेहऱ्याला हा चर्चेचा विषय आहे। या ठिकाणी राहुल गांधी यांच्या फोटोला माती लागलेली आहे। जे वेगवेगळे होर्डिंग्स लागले, नागपूर शहरामध्ये 7000 पेक्षा जास्त होर्डिंग्स आज आहे, त्यापैकी एका होर्डिंग्सला या ठिकाणी राहुल गांधीच्या फोटोला माती लागल्याची माहिती जी आहे ती मिळतात। कोणी लावली, कुठल्या व्यक्तीने लावली, कधी लावली, याचा शोध आता काँग्रेसचे कार्यकर्ते घेत आहेत। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।